गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो आपण काल स्टडी केलं टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये. टाइप्स ऑफ वेक्टर स्टडी केलं. टाइप ऑफ वेक्टर मध्ये आपण नंतर मित्रांनो आपण स्टडी केलं वेक्टर अल्जेब्रा. वेक्टर अल्जेब्रा मध्ये स्टडी केला आपण ट्रायंगल लॉ नंतर आपण पॉलिगॉन लॉ नंतर आपण पॅरालेलोग्राम लॉ तयार केला आणि पॅरालेलोग्राम लॉ मध्ये एक इक्वेशन आपण प्रूव्ह केलं आणि ते इक्वेशन मध्ये होतं आपल्याकडे r इज इक्वल टू रिझल्टंट इक्वेशन कॅल्क्युलेट केलं आपण. r इज इक्वल टू इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab थीटा 2ab cos थीटा आणि आपण त्यामध्ये अल्फा म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला क्रिएट केला. फॉर्म्युला होता आपल्याकडे अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स b sin थीटा अपॉन a प्लस b cos थीटा. तर मित्रांनो आपण हे दोन खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहेत. ते इम्पॉर्टंट इक्वेशनला आपण स्टडी केलं. त्यामध्ये काही आपण एक्झाम्पल स्टडी केले. त्या एक्झाम्पल मध्ये होमवर्क दिला. त्या होमवर्क मध्ये तुम्हाला मी सॉल्व्ह करायला 4 ते 5 एक्झाम्पल दिले. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं क्लासमध्ये. त्या एक्झाम्पल मध्ये जे होमवर्क दिलं त्यामध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतात तर आणखी विचारा. काही विद्यार्थ्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. काहीला थोडे प्रॉब्लेम होते अल्फा अँगल मध्ये. तर काहीने आपल्याकडे सॉल्व्ह केले रिझल्टंट कॅल्क्युलेट करून पाठवला. काहीला अल्फा काढताच आला नाही. तर अशा विद्यार्थ्यांना मी टोटली सॉल्व्ह करून एक इमेज शेअर करतो आणि काहीला जर प्रॉब्लेम असेल तर आपण थोडं एक झूम ऍप वरती ट्राय करू. आज रात्री त्याला मी एक लाईव्ह झूम ऍप वरती आपण एक लाईव्ह डिस्कशन करू. तर त्या लाईव्ह डिस्कशन मध्ये तुम्ही सगळ्या जणांनी 7 वाजता 7 ते 8 आपण एक लेक्चर घेऊ. तर त्याच्यामध्ये रिपीट आपण एका टोटल वेक्टरचं डिस्कशन करू. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो हा. तर त्यासाठी आपण एक रात्री ट्राय करून पाहू. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यामध्ये तुम्ही आपण सांगत चला. मी शेअर करू. आपण त्यामध्ये सोल्युशन सांगत जाईल. हे सगळं स्टडी केल्यानंतर आज मित्रांनो आपल्याला वेक्टरचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ज्याला आपण तुम्ही खूप फास्ट इक्वेशनला सॉल्व्ह करता किंवा क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. एक स्ट्रिक्ट आहे त्याला आपण स्पेशल केसेस फॉर वेक्टर म्हणतो. त्यामध्ये पहिली स्पेशल केस आपण मित्रांनो स्टडी करू. स्टार्ट करू मित्रांनो. वही आणि पेन घ्या आणि त्याला स्पेशल केस फर्स्टला लिहा. त्याला हेडिंग टाका स्पेशल केस फर्स्ट. तर मित्रांनो आता स्पेशल केस काय आहे फर्स्ट मध्ये. तर तुम्ही जो रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे दोन वेक्टर मध्ये अँगल किती असल्यानंतर आपण डायरेक्टली इक्वेशन यूज करायचं. कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे आपण आज स्टडी करणार आहोत. तर मित्रांनो पहिला जो अँगल आहे म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. फर्स्टला मी थीटा किती मानला 0 डिग्री. दोन वेक्टर मधला अँगल जो आहे तो आपल्याकडे आता किती 0 डिग्री. तर 0 डिग्री अँगलला डायरेक्टली तुम्ही ऍडिशन करणार का सबट्रॅक्शन करणार हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं. तर मी मानलं की 2 वेक्टर्स आर पॅरलल. दोन वेक्टर आता फक्त पॅरलल मध्ये असतात सेम डायरेक्शन आहे. मी असं कन्सिडर केलं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक वेक्टर आहे ए वेक्टरची मॅग्निट्यूड आहे 3 न्यूटन. दुसरा एक वेक्टर घेतला तर त्या दोन्ही वेक्टरला सेम डायरेक्शनला आहे. तर बी इज इक्वल टू 4 न्यूटन. बी इज इक्वल टू 4 न्यूटन. दोन्ही मधला जो अँगल आहे तो अँगल किती आपल्याकडे 0 डिग्री. 0 डिग्री अँगल असेल तर मी कन्सिडर करणार ए वेक्टर ह्या डायरेक्शनला बी वेक्टर बी त्याच डायरेक्शनला म्हणजे सेम डायरेक्शनला. पण दोन्ही मधला अँगल किती आपल्याकडे 0 म्हणून इथं 3 न्यूटन आहे आणि इथं पण किती न्यूटन आहे 4 न्यूटन. म्हणजे रिझल्टंटला ऍडिशन कशी करणार तर कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण आता स्पेशल केस मध्ये. परत वापस r इज इक्वल टू r वेक्टर इज इक्वल टू इन अंडर रूट कोणता फॉर्म्युला आपल्याकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. लक्षात आलं. तर थीटा इज इक्वल टू किती आपल्याला 0 डिग्री. म्हणून थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. तर मित्रांनो थीटा किती आपल्याला आता 0 डिग्री. म्हणून थीटाला मी 0 पुटअप केला. तर थीटाच्या जागी आपण 0 व्हॅल्यू पुटअप केली. तर r इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos 0. cos किती आपल्याकडे आता 0. cos 0 असेल तर थीटा therefore cos 0 डिग्री इज इक्वल टू cos 0 इज इक्वल टू किती असतो 1. cos 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 व्हॅल्यू मी पुटअप केली. तर इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab मल्टिप्लाय बाय किती राहिला 1. बरोबर. 1 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं 2ab. 2ab ला मल्टिप्लाय केलं तर 1. तर मी इथे तुम्ही r रिझल्टंट इज इक्वल टू इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab किती राहिलं आपल्याकडे आता 2ab. हे इक्वेशन कशाचे आहे आपल्याकडे देअरफॉर जसं आपण लिहितो ना a प्लस b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहितो आपण a स्क्वेअर प्लस
बी स्क्वेअर प्लस 2ab. मग हे इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला मी फक्त काय लिहू, इन अंडर रूट ए प्लस बी चा स्क्वेअर. मग इथं मी इक्वेशन मध्ये काय लिहिलं मित्रांनो, ए प्लस बी चा होल स्क्वेअर आर इज इक्वल. बरोबर. पण रूट असाल तर रूट स्क्वेअर काय झाला, कॅन्सल आउट. मग कॅन्सल आउट झाला तर फक्त मी काय लिहिलं त्याला, ए मॅग्निट्यूड प्लस ए वेक्टर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. मग फक्त माझ्याकडे स्क्वेअर कॅन्सल झाला तर फक्त काय आला, मॉड ऑफ ए प्लस मॉड ऑफ बी. मॉड म्हणजे काय, मॅग्निट्यूड प्लस असेल किंवा आपण मायनस, म्हणजे आपल्याकडे फक्त काय आला आता, मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. किती अँगलला मित्रांनो, 0 डिग्री अँगलला. म्हणजे दोन वेक्टरची तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ऍडिशन. त्याला म्हणायचं स्पेशल केस फर्स्ट. मग स्पेशल केस फर्स्ट मध्ये आता 3 न्यूटन आणि 4 न्यूटन मध्ये अँगल जर 0 असला तर रिझल्टंट किती आला, डायरेक्टली म्हणणार 7. बरोबर. तर रिझल्टंट मी फॉर एक्झाम्पल आपण स्टडी केलं तर हे होता आर, म्हणजे स्पेशल केस फर्स्ट मध्ये. तर फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 3 न्यूटन आणि फॉर एक्झाम्पल बी इज इक्वल टू 4 न्यूटन. तर रिझल्टंट किती देणार मी, 7 न्यूटन. मित्रांनो हे काय होतं, स्पेशल केस फर्स्ट. आता डायरेक्टली मित्रांनो तुम्ही काय करणार, 0 डिग्री अँगल असाल तर मी फॉर एक्झाम्पल असं सांगितलं की ए इज इक्वल टू 12 न्यूटन आणि बी इज इक्वल टू 5 न्यूटन. तर डायरेक्टली तुम्ही किती सांगणार, 17 न्यूटन. डायरेक्टली किती सांगणार, 17 न्यूटन. ते हे होतं मित्रांनो पहिली स्पेशल केस. खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशल केस कुठेही तुम्हाला जर सेम डायरेक्शनला दोन्ही असं, दोन्ही मधला अँगल किती असेल 0 डिग्री, स्पेशल केस मध्ये डायरेक्टली तुम्ही काय करणार होता, ऍडिशन. दोन वेक्टरची डायरेक्टली काय करायचं, ऍडिशन करायची. हे होतं स्पेशल केस फर्स्ट. तर मित्रांनो आता नेक्स्ट ला सेकंड स्पेशल केस पाहू आपण. तर सेकंड स्पेशल केस मध्ये व्हिडिओला पॉज करून मित्रांनो लिहून घ्यायचे, काळजीपूर्वक स्टडी करायचा. नाही तर मी कंटिन्यू लिहित राहतो, तुम्ही आपलं काहीच नाही करायचं, फक्त व्हिडिओ पाहायचा. असं करू नका. आता मित्रांनो आपण स्टडी करू 0 नंतर सेकंड स्पेशल केस आहे आपल्याकडे. स्पेशल केस सेकंड आणि ह्याच्यामध्ये देतो मी 90. थिटा कितीला आता, 90 ला. म्हणजे डायरेक्टली थिटा जर 90 असेल तर तुम्हाला सगळे इक्वेशन लिहायची गरज नाही मित्रांनो. आर इज इक्वल टू सारखे इक्वेशनला सॉल्व्ह करायची गरज नाही. आर इज इक्वल टू इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ab cos थीटा. म्हणजे हे 2ab cos थीटा असं लिहायची गरज नाही. मी सगळे इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज नाही. मी आता डायरेक्टली काय सांगितलं, दोन वेक्टर मध्ये जर अँगल किती असेल 0 अँगल साठी आपण डायरेक्टली काय करणार मित्रांनो, जर a इज इक्वल टू 3 असेल आणि b इज इक्वल टू 4 न्यूटन असेल तर तुम्हाला हा जर रूटनी कॅल्क्युलेट करायची गरज नाही मित्रांनो. डायरेक्टली तुम्ही स्पेशल केस मध्ये 7 न्यूटन हे आन्सर लिहायचं. आणि जरी तुम्ही असं सॉल्व्ह केलं तरी आन्सर पण तेच येईल, हे लक्षात ठेवा. तुम्ही सॉल्व्ह करून बघा किंवा ट्राय करून बघा. इन अंडर रूट आर इज इक्वल टू इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा मध्ये व्हॅल्यू पुटअप करून बघा. 0 डिग्री अँगल ठेवा, सेम एक्झाम्पल येईल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आन्सर तर सेम येईल मित्रांनो. त्यासाठी आता फर्स्टला स्पेशल केस सेकंड मध्ये थीटा इज इक्वल टू किती पुटअप केलं मी, 90. आता 90 पुटअप केलं तर सिंपल आहे. आता 90 ला आपण काय म्हणणार, आता इथे काय, 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. परपेंडिक्युलर टू ईच अदर 90 म्हणजे केस कसे असेल मित्रांनो, ए वेक्टर कुठं असेल आणि बी वेक्टर कुठं असेल. तर इथं आपण कन्सिडर केलं ए इज इक्वल टू 3 न्यूटन आणि बी इज इक्वल टू किती न्यूटन, 4 न्यूटन. दोन्ही मध्ये अँगल किती आपल्याकडे मित्रांनो, 90. असे वेक्टर असतील ए आणि बी, त्याला डायरेक्ट स्पेशल केस मध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे आपल्याला स्टडी करायचं. आता फर्स्टला मी परत वापस इक्वेशन कोणतं घेणार, आता आर इज इक्वल टू इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. परत वापस स्पेशल केस मध्ये थीटा किती आता 90. आता थीटा 90 असेल तर परत वापस मी पुटअप केलं इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos 90. and therefore cos 90 is equal to cos 90 ची व्हॅल्यू किती असते मित्रांनो, 0. cos 90 किती आला, 0. cos 90 0 पुटअप केला तर इन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab मल्टिप्लाइड बाय 0.
0 ने मल्टिप्लाय केलं ती सगळी व्हॅल्यू काय झाली 0. तर इन अंडर रूट फक्त a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर व्हॅल्यू आहे. बरोबर. मग रिझल्टंट साठी स्पेशल केस मध्ये मी डायरेक्टली फॉर्म्युला कोणता यूज करायला r इज इक्वल टू इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे मित्रांनो होता स्पेशल केस कोणत्यासाठी 90 डिग्री साठी. 90 डिग्रीला आता मी फॉर एक्झाम्पल ह्याचा मला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. कितीचा 3 आणि 4 चा. मग 3 आणि 4 चा रिझल्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी फॉर एक्झाम्पल मध्ये काय घेईल आपल्याकडे इथं आपल्याकडे 3 आणि इथे किती मित्रांनो 4 न्यूटन आहे. बरोबर. या स्पेशल केस मध्ये रिझल्टंट जो येतो तो रिझल्टंट घ्यायला मी हा रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगायला लागलो म्हणजे एक्झाम्पल एक स्टडी करू. त्या एक्झाम्पल मध्ये r इज इक्वल टू 3 आणि 4 आहे. मग रिझल्टंट मध्ये मी डायरेक्टली आता फॉर्म्युला कोणता घेणार. मी फॉर्म्युला एक घेत बसत नाही. हा फॉर्म्युला मी घेणार नाही मित्रांनो. हे फॉर्म्युला लिहायची मला गरज नाही. मी फॉर्म्युला कोणता घेणार फक्त r इज इक्वल टू इन अंडर रूट a प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. कशासाठी घेणार आपण स्पेशल केस घेतली. स्पेशल केस कशासाठी 90 साठी. दोन मध्ये अँगल काय आहे आपल्याकडे 90 डिग्री. फक्त 90 साठीच हा फॉर्म्युला यूज करायचा. 0 साठी आपण कोणता घेतला डायरेक्टली a प्लस b a वेक्टर प्लस b वेक्टर आणि रिझल्टंट आता 90 साठी कोणता घेतो मी 90 साठी आपण काय घ्यायला लागलो आता इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डायरेक्टली मेथड. पण डायरेक्टली मेथड मध्ये a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 न्यूटन b ची व्हॅल्यू किती 4 न्यूटन. तर 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किती 9 4 चा स्क्वेअर किती 16 दोन्हीची ऍडिशन केली तर 25 चा रूट काढला तर किती आला 5 होता. हे होतं मित्रांनो रिझल्ट. ते डायरेक्टली आता डायरेक्टली घेतला तर तुम्ही r इज इक्वल टू 5 न्यूटन हे डायरेक्ट फॉर्म्युला ह्याच्यामध्ये सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला किती येणार आहे 5 न्यूटन. मग आता स्पेशल केस मध्ये 90 साठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला r इज इक्वल टू किती घेणार आपण आता r इज इक्वल टू इन अंडर रूट. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला मित्रांनो r इज इक्वल टू इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा डायरेक्टली मेथड. ह्याला म्हणायचं स्पेशल केस होती आपल्याकडे सेकंड. तर स्पेशल केस सेकंड झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो स्टडी करायचा आता स्पेशल केस थर्ड. थर्ड स्पेशल केस म्हणजे किती आपल्याकडे थर्ड स्पेशल केस मध्ये मित्रांनो व्हिडिओला पॉज करून लिहायचं काम करा. ठीक. थीटा इज इक्वल टू किती आता मित्रांनो आपल्याकडे 180 म्हणजे अपोजिट टू इच अदर. एक दुसऱ्याला काय अपोजिट आहे म्हणजे कोणता वेक्टर आहे म्हणणार आपण आता हा अँटी पॅरलल वेक्टर. स्पेशल केस कोणती 180 म्हणजे अँटी पॅरलल असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा दोन वेक्टर आहेत आपल्याकडे अँटी पॅरलल मध्ये म्हणजे a वेक्टर इज इक्वल टू आणि b वेक्टर इज इक्वल टू a आणि b कसे जातात अँटी पॅरलल आहेत 180 डिग्री दोन्ही मध्ये थीटा अँगल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल a या डायरेक्शनला असेल b ह्या डायरेक्शनला असेल दोन्ही मध्ये अँगल किती असेल 180 डिग्री म्हणजे अँटी पॅरलल. आता ह्याच्यासाठी स्पेशल केस पहा r इज इक्वल टू परत वापस इन अंडर रूट लिहायचं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. 2ab किती लिहिला cos थीटा. टोटली आता 2ab cos थीटा. इन अंडर रूट परत वापस मित्रांनो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस देयरफॉर थीटा इज इक्वल टू लिहू शकतो इथं देयरफॉर थीटा इज इक्वल टू किती आपल्याकडे 180 लिहायचं. 180 साठी स्पेशल केस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos 180 डिग्री. cos किती दिला आपण 180 साठी आता देयरफॉर cos 180 इज इक्वल टू cos 180 ची व्हॅल्यू मित्रांनो किती असते -1/2 तर -1/2. आता cos 180 कसं कॅल्क्युलेट करता येतो हे जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर एक सिंपल हिंट आहे आपल्याकडे. आपण हे फॉर्म्युला जर यूज करत असाल तुम्ही तर मी फॉर एक्झाम्पल एक छोटासा हिंट बी तुम्हाला देतो. cos 120 ची व्हॅल्यू कशी काढता येते तुम्हाला इज इक्वल टू ह्याला डायरेक्टली असं लिहा cos 90 प्लस 90 cos काय लिहा 90 प्लस 90
90 प्लस 90 लिहिलं तुम्ही, 90 प्लस 90 मीन्स किती आलं 180. मग 90 प्लस 90 मित्रांनो लिहिलं हे 90 प्लस 90 इन ट्रिगोनोमेट्रिक रेशोज मध्ये एएसटीसी रूल मध्ये हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये इथं आपल्याकडे 90 प्लस थीटा, 90 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता हे सेकंड क्वाड्रंट मध्ये कसे कॅल्क्युलेट करणार, हे फर्स्ट क्वाड्रंट, हे सेकंड क्वाड्रंट, हे थर्ड क्वाड्रंट आणि हे कोणता क्वाड्रंट आहे फोर्थ क्वाड्रंट. इथं ए कोणता रूल आहे आपल्याकडे एएसटीसी रूल. इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, एएसटीसी रूल बरोबर. हे एएसटीसी रूल म्हणतो आपण त्याला. ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये काय येईल आपल्याकडे मित्रांनो, इन सेकंड क्वाड्रंट साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. आणि नेक्स्टला परत वापस इन थर्ड क्वाड्रंट ओनली टॅन थीटा अँड कॉट थीटा पॉझिटिव्ह. आणि लास्टला इन फोर्थ क्वाड्रंट ओनली कॉस थीटा अँड सेक थीटा आर पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहे. आता मित्रांनो साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये इथे अँगल किती आपल्याकडे 0, इथे किती आपल्याकडे 90 आणि इथं 180 आणि इथं 270, नेक्स्टला किती 360. हे 360. 90 प्लस 90 म्हणजे किती आला आपल्याकडे सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये जो साइन आहे तो साइन आपण चेक करतो, तर कॉसचा साइन काय आहे मायनस. मग इथं साइन कोणता दिला मित्रांनो आपण मायनस दिले, मायनस आहे तिथं चेंज झाला म्हणजे कॉस 90 ला चेंज होतो. मग 90 ला चेंज होत असेल तर आपण काय लिहिणार इथं साइन 90, काय लिहिणार साइन 90. मग हे मायनस साइन 90 ची व्हॅल्यू किती असते 1. मग कॉस 180 ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो मायनस 1. cos 180 is equal to -1. हे तुम्ही ट्रिगोनोमेट्रिक वरती जर त्यांनी ट्रिगोनोमेट्रिक आपलं लेक्चर होतं आपलं बेसिक मॅथमॅटिक्स युनिट फिजिक्स मध्ये सेकंड लेक्चर आहे मित्रांनो आपलं ट्रिगोनोमेट्री. जर कुणाला येत नसेल तर ते ट्रिगोनोमेट्रीचं लेक्चर पाहायचं. ट्रिगोनोमेट्रिक लेक्चर पाहिलं तर तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. cos 180 व्हॅल्यू कशी आली -1 हे तुम्हाला समजेल. आता किती घेतलं मित्रांनो आपण -1. तर -1 घेतलं इथे व्हॅल्यूला मी पुटअप करतो. ते -1 a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos 180 ची व्हॅल्यू -1 नी मल्टिप्लाय केलं तर इन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे -1 नी मल्टिप्लाय केलं तिथे किती आलं -2ab. मायनस किती आलं मित्रांनो आता 2ab. तर -2ab हा फॉर्म्युला कशाचा आहे आपल्याकडे a - b चा स्क्वेअर. a minus b चा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. मग आपण मी डायरेक्टली इथे काय केलं इन अंडर रूट a मायनस b चा होल स्क्वेअर. रूट काढला तर होल स्क्वेअर कॅन्सल झाला तर लास्टला आन्सर किती आला माझ्याकडे मॅग्निट्यूड ऑफ a मायनस मॅग्निट्यूड ऑफ b. मॅग्निट्यूड ऑफ a वेक्टर मायनस मॅग्निट्यूड ऑफ b वेक्टर. हे होतं रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला म्हणजे 180 इज इक्वल टू हे आला. लक्षात मित्रांनो आता मी फॉर एक्झाम्पल एक स्टडी करू आपण. एक्झाम्पलला तुम्ही काय म्हणणार, आता एक्झाम्पल मध्ये स्टडी केलं तर ए वेक्टरची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 4 न्यूटन आणि बी वेक्टरची व्हॅल्यू आहे 3 न्यूटन. तर तुम्ही रिझल्टंट किती म्हणणार आपण सांगणार ए मायनस बी वेक्टर. ए वेक्टर मायनस बी वेक्टर. तर 4 - 3 डायरेक्टली घेतलं तर 1 न्यूटन हे रिझल्टंट बरोबर. रिझल्टंट किती आला आपल्याकडे स्पेशल केसने आपण सॉल्व्ह केलं तर डायरेक्टली किती आलं 1 न्यूटन. तुम्ही ह्या मेथडने जरी सगळं सॉल्व्ह केलं तरी किती येणार 1 न्यूटन. मग डायरेक्टली आपल्याला स्पेशल केस म्हणतो आपण. मग डायरेक्टली स्पेशल केस किती होती आता थर्ड स्पेशल केस. आता थर्ड स्पेशल केस मध्ये हे आला. आता नेक्स्टला फोर्थ स्पेशल केस पाहू आपण. मित्रांनो आपल्याला स्टडी करायची पेशंट केस फोर्थ. 4 पेशंट केस आहेत लास्ट वाले. फोर्थला थीटा इज इक्वल टू 120 डिग्री. थीटा इज इक्वल टू
120. मित्रांनो आपण मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काल स्टडी करायला दिलं तिथं 5 न्यूटनचा फोर्स आहे. तिथे बी किती होता 5 न्यूटनचा फोर्स आणि तुमचा रिझल्टंट किती आला 120 डिग्री वरती. पहा मित्रांनो तुम्ही एकदा काळजीपूर्वक मी त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. 5 न्यूटनचा फोर्स आहे. A वेक्टर इज इक्वल टू 5 न्यूटन. A इज इक्वल टू किती होता 5 न्यूटन आणि B इज इक्वल टू किती होता 5 न्यूटन. म्हणजे A वेक्टर आणि B वेक्टर किती होता 5 न्यूटन. रिझल्टंट किती आला त्याचा आन्सर किती आला 5 न्यूटन. दोन्हीची मॅग्निट्यूड जर सेम असेल दोन्हीची मॅग्निट्यूड काय आपल्याकडे सेम तर डायरेक्टली 120 डिग्री अँगलला रिझल्टंट बी किती येतो सेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्रांनो इथे 10 असेल इथे बी 10 असेल तर रिझल्टंट बी किती घ्यायचं डायरेक्टली 10. इथे 7 असेल इथे 7 असेल तर रिझल्टंट बी किती घेऊन टाकायचं 7. ह्याला म्हणायचं स्पेशल केस फोर्थ. आणि थीटा इज इक्वल टू किती अँगल आहे 120 अँगलला डायरेक्टली कसं येतं ते सांगू आता. नेक्स्ट R is equal to in under root a square plus b square plus next ला याला लिहिलं मी 2ab cos theta. 2ab cos theta. 2ab cos theta ला in under root मध्ये परत वापस a square plus b square plus 2ab cos किती मित्रांनो आपल्याकडे 120 किती लिहू cos 120. cos 120 मध्ये सिंपल मेथड आहे. cos 120 मध्ये काय दिलं आता सिंपल मेथड. सिंपल मेथड मध्ये म्हणजे काय आता मित्रांनो cos 120 ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. cos 120 डिग्री इज इक्वल टू आता cos 120 परत वापस कसे कॅल्क्युलेट करणार. आता सिंपल मेथड आणखी सांगतो. cos 120 इज इक्वल टू cos 90 प्लस 30 म्हणजे किती झालं मित्रांनो आपल्याकडे 120. cos 90 प्लस 30 परत सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये cos चा साइन परत वापस काय आला मायनस आला. 90 चेंज झाला तर कशामध्ये होतो साइन मध्ये. मग साइन इथे किती राहिला थीटा. थीटा म्हणजे किती आपल्याकडे 30. मग मायनस साइन 30 ची व्हॅल्यू किती आली 1/2. म्हणजे cos 120 इज इक्वल टू मायनस 1/2. मग इथे मी डायरेक्टली लिहिणार मायनस 1/2. मिक्सला मित्रांनो इन अंडर रूट मध्ये a square plus b square plus 2ab multiplied by minus किती लिहू 1/2. हे minus 1/2 लिहिलं तर इथे डायरेक्टली इन अंडर रूट मध्ये हे 2 ला 2 काय झालं कॅन्सल आउट. 2 ला 2 काय झालं मित्रांनो कॅन्सल आउट. इथे राहिला a square plus b square. नेक्स्ट ला काय राहील प्लस हे मायनस ने मल्टिप्लाय केलं साइन काय येईल आता मायनस a मायनस किती आला आता ab बरोबर. ते मायनस ab आला. नेक्स्ट ला मी कन्सिडर केलं a वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ a वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ b वेक्टर. दोन्हीची मॅग्निट्यूड काय कन्सिडर केली मी सेम. म्हणजे सेम म्हणजे काय a वेक्टर इज इक्वल टू 5 न्यूटन b किती 5 न्यूटन. तर हे a बी 5 आहे. मग b च्या जागी मी काय लिहू शकतो त्याला इन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस जिथं b स्क्वेअर आहे तिथं पण काय लिहिलं मी a स्क्वेअर आणि मायनस a मल्टिप्लाइड बाय a याचा काय झाला स्क्वेअर. म्हणजे काय झालं आपल्याकडे a स्क्वेअर. a आणि b ला बी काय झालं a म्हणजे a मल्टिप्लाइड बाय a काय झाला a स्क्वेअर. म्हणून तर मी काय घेतला a स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर काय झालं कॅन्सल आउट. मग राहिलं फक्त माझ्याकडे किती a स्क्वेअर. फक्त राहिलं किती आपल्याकडे आता a स्क्वेअर. तर रिझल्टंट इज इक्वल टू इन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर. आता मित्रांनो आपल्याला रूट कॅल्क्युलेट करा. त्याचा रूट काढला तर a चा स्क्वेअर काढला तर रूट काढला तर फक्त काय झालं आपल्याकडे a म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू डायरेक्टली काय येतो आपल्याकडे a. म्हणजे जी मॅग्निट्यूड आहे एक मॅग्निट्यूड आहे म्हणजे इथं जो 5 आहे तोच आन्सर काय आहे तुमच्याकडे 5. इथं जर 10 असेल तर a ची जी व्हॅल्यू आहे तीच काय आहे तुमच्याकडे 10. त्याला म्हणायचं स्पेशल केस फोर्थ मित्रांनो. तर हे होतं स्पेशल केस फर्स्ट, स्पेशल केस सेकंड, स्पेशल केस थर्ड आणि स्पेशल केस फोर्थ. तर मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीनही खूप जास्तीत जास्त एक्झाम्पल स्टडी करा. मी तुम्हाला होमवर्क साठी फोटो काढून एक इमेज सेंड करतो त्यामध्ये ग्रुपवरती. तर त्यामध्ये तुम्ही आणखीनही एक्झाम्पल स्टडी करा मित्रांनो.
खूप काळजीपूर्वक स्टडी करा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आपल्या फिजिक्स मध्ये जेवढे खूप काही चॅप्टर आहेत, जे मॅथमॅटिकल चॅप्टर आहेत आपले, तर त्यामध्ये हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा पूर्ण चॅप्टर तुमचा व्हेक्टरवरती डिपेंड आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हेक्टर यूज केला जातो, त्यामध्ये व्हेक्टर चॅप्टर आहे. तर त्यामध्ये स्पेशल केस तुम्हाला मित्रांनो खूप म्हणजे फास्ट लक्षात येईल की इथं जर 20 न्यूटन असेल तर इथं 20 असेल तर डायरेक्टली तुम्हाला 20 घ्यावा लागतो. हे पेशंट केस वरती डिपेंड असतं. मग डायरेक्टली तुम्हाला जर इथं 5 न्यूटन आहे, इथं 5 न्यूटन आहे, दोन्हीमध्ये अँगल जर 90 दिला तर त्यामध्ये डायरेक्टली तुम्ही a² + b² घेऊ शकता. जर तुम्हाला दोन्हीमध्ये 0 डिग्री अँगल दिला तर तुम्ही डायरेक्टली a + b करू शकता. आणि डायरेक्टली तुम्हाला जर हे 20 असेल आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला 20 असेल, दोन्हीमध्ये जर अँगल 180 असेल तर हा त्याला आपण म्हणतो स्पेशल केस. सेकंड होता आपल्याकडे थर्ड वाली स्पेशल केस, त्यामध्ये निगेटिव्ह वेक्टर आहे म्हणजे -b, तुम्ही a- काय करू शकता, b करू शकता. एवढ्या 4 स्पेशल केस मित्रांनो, 4 स्पेशल केसला तुम्ही माइंड मध्ये सेव्ह करून ठेवा. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळेस आपण फिजिक्सला स्टडी करतो त्यावेळेस तुम्हाला वेक्टर एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जसं आपण फिजिक्स एखादं घर बांधायचं असतं, त्याचा पाया आपल्याला पक्का असला पाहिजे, तसं आपल्याकडे मित्रांनो बेसिक मॅथमॅटिक्स इन्क्लुडेड फिजिक्स मध्ये ट्रिगोनोमेट्री तुम्हाला मी खूप म्हणजे वेळोवेळी सांगितलेलं आहे. ट्रिगोनोमेट्री, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन आणि अँगल्स हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक स्टडी करावं लागतं. तसंच नेक्स्ट वाला चॅप्टर म्हणजेच कोणता, व्हेक्टर. हे व्हेक्टर चॅप्टर खूप काळजीपूर्वक स्टडी करा मित्रांनो, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि हे तुम्हाला आजचं होतं आपल्याकडे जे लेक्चर मध्ये स्पेशल 4 केस स्टडी केल्या आणि त्यानंतर उद्या आपण युनिट व्हेक्टर स्टडी करू मित्रांनो. त्याच्यापेक्षा खूप आणखीनही काळजीपूर्वक स्टडी करणारा चॅप्टर आहे. तर मित्रांनो आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.